स्वामी विवेकानंद ग्रंथावली प्रस्तावना भाग 2। त्यांच्या शिकवणुकीत नवीन काहीच नाही हे विधान काही संपूर्णतया खरे म्हणता यावयाचे नाही। याचा कधीही विसर पडू देता कामा नये की जीत सर्व काही एकमेव द्वितीय होऊन जाते, अशा त्या अनुभूतीचा प्रचार करणाऱ्या अद्वैत तत्त्वज्ञानाचे सार्वभौमत्व घोषितांनाच स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला याही तत्त्वाची जोड दिली की द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत ह्या एकाच लक्ष्याच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीच्या 3 अवस्था वा 3 टप्पे असून त्यातील शेवटी निर्देशिलेला टप्पा हाच तिचे अंतिम लक्ष्य होय। आणि हे तत्व म्हणजे त्याहूनही अधिक श्रेष्ठ, व्यापक नि सरल अशा आणखी एका तत्वाचाच एक भाग होय। आणि हे व्यापक तत्व नि सरल तत्व हेच की बहु आणि एक ही दोन्ही एकच सत्य असून एकाच मनाने भिन्न समयी व भिन्न अवस्थातून बघितल्यामुळेच ती तशी दिसत असतात, किंवा हीच गोष्ट श्रीरामकृष्णांनी व्यक्त केल्याप्रमाणे ईश्वर साकार आणि निराकार दोन्ही आहे, आणि तो साकार आणि निराकार या दोहोंच्या पलीकडचाही आहे। आणि ह्यामुळेच आमच्या गुरुदेवांचे जीवन इतके अपरूप, महत्त्वाचे, सूचक आणि अर्थपूर्ण झाले आहे, कारण ह्यामुळेच ते केवळ पूर्व आणि पश्चिम यांचीच नव्हे तर भूत आणि भविष्य यांचीही मिलनभूमी बनले आहेत। बहु आणि एक ही जर खरोखर एकच सत्य असतील तर मग केवळ उपासनेच्या सर्व पद्धती नव्हेत तर कर्माच्याही सर्व पद्धती, जीवनसंग्रामाच्या सर्व पद्धती, निर्मितीच्या सर्व पद्धती देखील त्या सत्याच्या साक्षात्काराचे सारखेच मार्ग असल्या पाहिजेत। अतःपर आध्यात्मिक आणि ऐहिक हा भेद न गेला जावो। श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय, जिंकणे म्हणजेच त्यागणे होय, जीवन हाच धर्म होय, मिळवणे आणि बाळगणे हा सोडणे आणि टाळणे यांच्या इतकाच कठोर वसा होय। या प्रत्यक्ष अनुभूतीनेच विवेकानंदांना ज्ञान आणि भक्ती यापासून विलग अशा नव्हे तर ज्ञान आणि भक्ती व्यक्त करणाऱ्या कर्माचे थोर प्रचारक बनवले। त्यांच्या दृष्टीने कारखाना, अभ्यासाची खोली, शेत, वाडी इत्यादी जागाही संन्याशांच्या गुहेइतकीच अथवा देवळाच्या उंबरठ्याइतकीच ईश्वराने माणसाला भेटावयास योग्य स्थळे होत। त्यांच्या दृष्टीने माणसाची सेवा आणि ईश्वराची पूजा, मर्दपणा आणि श्रद्धा, खरी नेकी आणि आध्यात्मिकता यांच्यात भेद नाही। एका विशिष्ट दृष्टिकोनातून बघितल्यास त्यांचे सगळे शब्द त्यांच्या ह्या एका मध्यवर्ती ठाम मतावरील भाष्यच वाटतात। ते एकदा म्हणाले होते, कला, विज्ञान आणि धर्म ही एकच सत्य व्यक्त करण्याचे 3 वेगवेगळे मार्ग आहेत, परंतु हे उमजण्यासाठी अद्वैत सिद्धांत आवश्यक आहे। त्यांची दृष्टी घडवण्यास बहुधा 3 घटकांचा प्रभाव कारणीभूत झाला असे म्हणता येण्यासारखे आहे। पैकी पहिला घटक म्हणजे संस्कृत, इंग्रजी वाङ्मयांचे त्यांना मिळालेले शिक्षण। अशा रीतीने अवगत झालेल्या या 2 जगातील फरकामुळे भारतीय धर्मग्रंथांमध्ये प्रतिपादिलेल्या त्या विशिष्ट अनुभूतीचा त्यांच्या मनावर एक प्रबल संस्कार पडला। हे उघडच होते की हे सारे जग खरे असलेच तर कित्येकांना जशी ती एक प्रकारे आकस्मिकपणे किंवा कर्मधर्म संयोगानेच लाभली, त्याप्रमाणे काही ती भारतीय ऋषींना अनपेक्षितपणे लाभली नव्हती। उलट ती एका विज्ञानाचा विषय होती, सत्याच्या अन्वेषणासाठी अपरिहार्य असलेल्या कसल्याही त्यागाला न डगमगणाऱ्या तार्किक विश्लेषणाचा ती विषय होती। दक्षिणेश्वरी त्या मंदिरोद्यानात वास करून धर्मोपदेश देत असलेले आपले गुरुदेव श्री रामकृष्ण यांचे ठिकाणी स्वामी विवेकानंदांना त्यावेळच्या नरेन यांना स्वतःच्या हृदयाला आणि बुद्धीला हवा असलेला प्राचीन शास्त्रविधानांचा पडताळा पाहावयास मिळाला। ग्रंथांनी फक्त अडखळत वर्णिलेले सत्य तेथे प्रत्यक्ष साकारले होते। येथे हा असा एक जण होता की ज्याच्या पक्षी समाधी हीच ज्ञानाची कायमची पद्धत होती। अनेकांकडून त्यांचे मन एकाकडे झेपावत आहे हा देखावा तिथे दिवसाकाठी किती वेळा दिसायची गणतीच नाही। अतींद्रियपणे गोळा केलेले ज्ञान प्रतिक्षणी त्यांच्या श्रीमुखावाटे ऐकावयास सापडे। त्यांच्या भोवती राहणाऱ्या प्रत्येकासच दिव्यत्वाचे दर्शन झाल्याखेरीज, ईश्वरी दर्शन झाल्याखेरीज राहत नसे। जणू काही तापाने पछाडावे अशा तऱ्हेने शिष्याला पराविद्येच्या इच्छेने पछाडले।
परंतु श्रीरामकृष्ण याप्रमाणे शास्त्रग्रंथांची जिवंत मूर्तीच असले तरी ते असे अगदी नकळत होते, कारण त्यांनी त्यातील एक सुद्धा वाचलेला नव्हता. आपले श्रीगुरू भगवान श्रीरामकृष्ण यांच्या रूपाने स्वामी विवेकानंदांना जीवनाची किल्लीच सापडली. तथापि अजूनही त्यांच्या स्वतःच्या कार्याची पूर्वतयारी पूर्ण झाली नव्हती. अद्यापही त्यांच्याकडून भारताच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण व्हावयाचे होते. या भ्रमणात ते साधुसंत, विद्वान आणि साधेसुधे लोक यांच्याशी सारखेच मिसळणार होते. सगळ्यांपासून शिकणार होते, सगळ्यांना शिकविणार होते, सगळ्यांबरोबर राहणार होते. भारत जसा होता आणि जसा आहे तसा पाहणार होते आणि त्यांच्या गुरुदेवांचे जीवन आणि व्यक्तित्व, जिचे थोडक्यात पण उत्कट सार होते, ती भारताची विशाल समग्रता साकल्याने आकळणार होते. एवंच शास्त्र, श्रीगुरू आणि मातृभूमी या तीन सुरांनी मिळून विवेकानंदांच्या साहित्याचे संगीत निर्माण झाले आहे. हीच त्यांना जगाला द्यावयाची संपदा होय. या घटकांच्या मिश्रणानेच त्यांनी आपल्या आध्यात्मिक पसायदानाचे जगासाठी सर्वंकष रामबाण औषध तयार केले आहे. त्या एकाच प्रतिपाद तेवणाऱ्या ह्या तीन ज्योती असून 19 सप्टेंबर 1893 पासून ते 4 जुलै 1902 पर्यंतच्या त्यांच्या कार्याने व्यापलेल्या थोड्याशा वर्षात भारताने स्वतःच्या संतानाच्या आणि समस्त जगाच्या मार्गदर्शनासाठी त्या ज्योती त्यांच्याकरवी चेतवून तो प्रदीप सर्वांसमोर धरला आहे. आणि अशा तऱ्हेने तो प्रदीप उजळण्यासाठी ते मागे ठेवून गेलेल्या या वाङ्मयासाठी आमच्यापैकी काही जण, ज्या भूमीने त्यांना जन्म दिला आणि ज्या लोकांनी त्यांना धर्मप्रसारार्थ विदेशी पाठवले, त्यांना मनापासून दुवा देत आहेत आणि हे पक्के समजून आहेत की त्यांनी उच्चारलेला संदेशाचा गरिमा उमजण्याची क्षमता अजूनही आपल्या ठायी आलेली नाही. श्रीरामकृष्ण विवेकानंद पदाश्रित निवेदिता.